नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलिंग विथ आकाश मोरे ह्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अंधेरीला। अंधेरी स्टेशनला आज आपण आलेलो आहोत। अंधेरी स्टेशनचा काही असा परिसर आहे मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। एक ऐतिहासिक जागा, एक ऐतिहासिक प्लेस आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। ती ऐतिहासिक जागा म्हणजे काही जनसंख्येला माहीत असेल, काही जनसंख्येला माहीत नसेल अशी ऐतिहासिक प्लेस आहे। जवळजवळ 6.5 कोटी वर्ष जुनी अशी ही ऐतिहासिक प्लेस म्हणजेच गिल्बर्ट हिल। तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत गिल्बर्ट हिल। चला मित्रांनो, तर पाहूया आज गिल्बर्ट हिल व गिल्बर्ट टेकडी। तर मित्रांनो, इथे काही असा परिसर आहे, असा स्लम एरिया आहे। या स्लम एरियापासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, म्हणजे स्टेशनपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर ही गिल्बर्ट हिल आहे। तर तिथे एक असा गेट येईल, त्या गेटमधून आपल्याला एंट्री मारायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा गेटमधून आतमध्ये एंट्री मारतात तर इथे एक शॉप आहे आणि इथे तुम्ही गावदेवीसाठी तुम्ही इथं ताट घेऊ शकता, ओटीचं ताट घेऊ शकता। आणि इथं ह्या काकांना विचारूया, काका एका ताटाची प्राईस किती आहे? तुम्ही घेणार त्याची 100 ओटी घेतली 400-500। तर तुम्ही बघू शकता की काकांनी प्राईस सांगितलेली आहे 100 रुपये 60 रुपये, म्हणजे आपण घेऊ तशी म्हणजे ओटीचं सामान आहे इथे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही येसान ते इथे बाहेर शॉप आहे इथून, तर तुम्ही इथून घेऊन तुम्ही गावदेवीला जाऊ शकता आणि ते तिची ओटी भरू शकता। थँक्यू काका, थँक्यू। मित्रांनो, ही आहे गिल्बर्ट हिल। हे टेकडीची उंची साधारण 200 फूट आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे ही टेकडी आग्नेयजन्य बेलचटच्या स्तंभांनी बनलेली आहे। संपूर्ण जगात अशा प्रकारची बेलचट स्तंभांची रचना अगदी मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळते। म्हणूनच 1952 मध्ये ह्या टेकडीला राष्ट्रीय वारसेचा दर्जा देण्यात आला। आकाश मोरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपला ब्लॉग घेऊन आलेलो आहोत गिल्बर्ट हिलला। गिल्बर्ट हिलला येण्यासाठी आपल्याला अंधेरी बेस्टला यावं लागतं। अंधेरी बेस्टहून वॉकिंग डिस्टन्स आहे। तर तुम्ही बघू शकता की माझ्या जस्ट मागे गिल्बर्ट हिल आहे। तर चला तर आज बघूया गिल्बर्ट हिल। मित्रांनो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजेच हिमालयाच्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे। भूशास्त्रीय कलंगणित केटिशनच्या अंतकाळीमध्ये म्हणजेच 6.5 कोटी वर्षापूर्वीची गोष्ट। भारतीय उपखंड आफ्रिकेजवळ म्हणजेच आताचा हिंद महासागर म्हणला जातो। तर मित्रांनो, असं आहे की त्या काळामध्ये काही भूगर्भीय हालचाली झाल्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होऊ लागला। तर तिथून म्हणतात ना की ज्वालामुखीचा कल्लोळ होऊ लागला आणि तो कल्लोळ जवळजवळ 30 वर्ष चालू होता। तर 30 वर्ष कल्लोळानंतर दख्खनचा पठाराचा आणि मुंबईची उत्पत्ती झाली। मित्रांनो, हा झाला कल्लोळ आणि भूगर्भीय झालेल्या हालचालीमुळे झालेली उत्पत्ती। पण ह्या उत्पत्तीमधून मित्रांनो एक अशी उत्पत्ती झाली की मुंबईमधील अंधेरी परिसरामध्ये गिल्बर्ट हिल, आताच मी तुम्हाला सांगितलं की गिल्बर्ट हिलची इथं उत्पत्ती झाली। बेसाल्टचे दगड म्हणजेच काळा पाषाणसारखी दगड ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून उत्पन्न झाले। ह्या गिल्बर्ट हिलची उंची 200 फूट आहे आणि मुळात हे खूप प्राचीन आहे, म्हणतात ना की खूपच प्राचीन याला म्हणलं जातं मित्रांनो। मित्रांनो, अंधेरी स्थानकापासून पश्चिमेजवळ असलेले हे अत्यंत सुंदर असे धार्मिक पर्यटन स्थळ काहीसे दुर्लक्षित राहिले आहे। 150 पायऱ्यांचे चढायचे हे देऊळ पाहायला एकदा वर गेल्यावर कुणीही इथे पुन्हा येईल अशी ही जागा आहे।
ट्रेकिंग करताना आपला स्टॅमिना देखील किती आहे हे इथे नक्कीच आजमावून पाहता येईल। गिलबर्ट नावाचा इंग्रज अधिकारी फार पूर्वी येथे निरीक्षणासाठी येत होता। त्यावर डोंगराला त्याचे नाव पडले असे देवळाचे ट्रस्टी सांगतात। देऊळ ही किमान 125 वर्ष जुनी आहे। मुंबईतील टेकडीवरचे हे दुसरे सुंदर मंदिर असून हार्बर रेल्वे मार्गावरील डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाला लागून असलेले टेकडीवरील महादेवाचे आणि गावदेवीचे असे टुंबदार मंदिर आहे। मुंबई शहरातील इतर देवीचे मंदिर काही शक्ती जुनी आहेत। अंधेरीचे हे देऊळ एवढे प्राचीन नसले तरी ही देवी ज्या डोंगरावर बसली आहे तो डोंगर मात्र कोट्यवधी वर्ष जुना आणि जगातील एकमेव दूत असा आहे। मित्रांनो, ह्या मंदिराजवळचा आणि टेकडीवरचा परिसर खूप निसर्गरम्य आहे। तुम्ही बघू शकता की माझ्या आजूबाजूला किती शांतप्रिय वातावरण आहे। टेकडीच्या खाली असलेल्या कॉन्क्रीटच्या इमारती सोडून वरती जर आलात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की खूप निसर्गरम्य आणि खूप शांतप्रिय असं वातावरण इथे बघायला भेटतं। तर मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही एकदा तरी इथे यायला हवं। मित्रांनो, असा होता आज आपला गिलबर्ट हिलचा ब्लॉग। आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।